पार्श्वभूमी जर का आपण पाहिली तर एका बाजूला ढेनोली संघ आहे, यंदाच्या हंगामामध्ये थोडासा बॅड पॅच मधून जातोय आणि झापोडी संघ आपण जास्त इनॅक्शन मध्ये या हंगामामध्ये पाहिलं नाहीये. मात्र आज दोनही एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलेत. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू आक्रमण केलंय आणि पहिल्या चेंडूला धाडलंय लॉंग ऑन रिजन मध्ये, सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता 6. काय सुरुवात केली आहे, पहिल्या चेंडूवर षटकार खेळला गेला. हो, यावेळी आपण पाहिलं डॉट बॉल आला होता आणि इथे घडतंय काय, गडबडी घडतीये. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल. गडबडी घडतीये. खरं तर फुलटॉस चेंडू होता, फलंदाजाला मोठा फटका खेळता आला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल देखील कन्वर्ट झाला होता. मात्र डॉट बॉलला देखील एका धावेच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट केलं गेलं. खराब क्षेत्ररक्षण आपण तिथं पाहिलं. क्षेत्ररक्षण करत असताना ढेनोली संघाकडून हो, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर होता. मात्र इथे घडतंय काय, तर यावेळी देखील आपण पाहिलं कम्मालीची रनिंग बिटवीन द विकेट. कम्मालीचे धावतायत हे दोन्ही फलंदाज, आर्यन आणि त्याच्या सोबतीला असताना आपण सुरेशला पाहतोय. आतापर्यंत जर का विचार केला तर झापवाडी संघ 9 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात झाली आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 10:27 या सामन्याला सुरुवात झाली आहे. ओ, यावेळी हा चेंडू कमालीचा आहे. खोलात टाकलेला हा चेंडू स्वीप करायचा होता. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज आर्यनच्या माध्यमातून. त्यामध्ये त्याला येते अपयश. गोलंदाजाला मिळते सफलता. डॉट बॉल येतोय. ओ, यावेळी हा चेंडू देखील चांगला आहे. कमालीचा चेंडू हाताळला होता गोलंदाज साहिलने. साहिलच्या विरोधामध्ये जर का आपण पाहिलं तर या षटकामध्ये सुरुवात दमदार केली होती झापोडी संघाच्या फलंदाजांनी. मात्र शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिला तिथे पूर्णपणे हावी ठरलाय गोलंदाज साहिल. सातत्याने डॉट बॉल्स फेकले जात आहेत. हो, यावेळी हा चेंडू देखील कमालीचा आहे. सातत्याने आपण पाहतोय की फलंदाजापासून थोडासा दूरवर हा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होतोय आणि त्यामध्ये पुरेपूर यश त्याला मिळतो. इथे देखील एकच धाव येते. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या निर्णायक षटकामध्ये धावा आल्या 10. कोणताही गडी न गमावता आतापर्यंत जय बजरंग झापोडी संघ जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. पॉवर प्लेच्या पहिल्या निर्णायक षटकामध्ये आपण पाहिलं की जय बजरंग झापोडी संघ 10 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्कवर संघनायक स्वतः आलेत. स्वतःवर जबाबदारी घेतली आहे परेश घोरड. सातत्याने आपण जेव्हा जेव्हा जय हनुमान ढेनोली संघाला खेळताना पाहतो हे नाव फार चर्चेमध्ये असतं. नेहमीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहत असतो. मात्र आज थोडासा त्यांच्या रोलमध्ये देखील चेंजेस केले गेलेत. स्वतःला थोडंसं पाठीमागे ठेवलं गेलंय. त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष जयजी शेळके हे देखील आपल्यासोबत आज इनॅक्शन मध्ये या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. सो मी जयजी शेळके सरांना विनंती करतोय की सर या आपण देखील. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष जयजी शेळके सर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं. त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार जगदीशजी भाग्यवंत
हे देखील आज इन ऍक्शन मध्ये आहेत. सो मी भाग्यवंत सरांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. ओ यावेळी फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झाले. क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील, तदरम्यान इथे मिळते ते केवळ एक धाव येते आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते. आतापर्यंत आपण विचार केला तर 15 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर यावेळी आपण पाहतोय या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत परेश. डॉट बॉल इथे येतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण परेश यांची पाहतो. एक चौकार त्यांच्या विरोधामध्ये खेळला गेला, मात्र त्या व्यतिरिक्त गोलंदाजी कमालीची होते. ओ यावेळी देखील आपण जर का पाहिलं तर झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले राहिले. फर्स्ट स्लिप मधून धावत येत झेल घेण्याचा प्रयत्न तिथे झाला होता, मात्र अखेरच्या क्षणी आपण पाहिलं चेंडू धरणीला दान होते. जीवनदान मिळतंय फलंदाजाला. एक धाव ओ यावी फटका चांगला आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गडबडी करतायत आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळत आहे. सातत्याने आपण पाहतोय की चुकांचं सत्र चालूच आहे. या अगोदर देखील झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती, तिथे देखील क्षेत्ररक्षकाकडून गडबडी झाली. यावेळी गणेश चेंडूखाली उपस्थित होते. गणेश यांच्याकडून देखील गडबडी होती आणि सातत्याने आपण पाहिलं तर सोप्या झेल देखील इथे घेतल्या जात नाहीये आणि गडबडींमध्ये वाढ होतीये. या अगोदर अनेक स्पर्धा आपण दीपवीर सर कव्हर केल्या. जिथे जिथे एखाद्या खेळाडूचा झेल सुटला जातो तिथे तिथे त्या खेळाडूच्या माध्यमातून मैदानामध्ये थैमान घातला जातो. तर यावेळी मिळालेल्या संधींचं सोनं करता येतंय का? मोठे फटकेबाजी करता येते का? चांगल्या धावा बनवता येतात का? हा मोठा प्रश्न आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण प्रेडिक्ट काहीच करू शकत नाही, मात्र सलामीवर जोडीला इथे जीवनदान मिळतो. सो ते कितपत घातक राहतं ते देखील पाहणं गरजेचं असेल. चला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. ढेनोली संघ बरोबर 10:27 आपण या सामन्याला सुरुवात केली होती. 2 षटकांसाठी तुम्ही 9 मिनिटं घेतलेत. सो इथून पुढे वेळेच्या बाबतीमध्ये थोडं सहकार्य करा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज भावेश येत आहेत. भावेशच्या षटकाला सुरुवात झाली आहे. ओ यावेळी पहिला चेंडू आपण पाहिला चांगला. तिथे ऑफ ड्राईव्ह आपण तिथे पाहिली. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अगदी सहजरित्या ते धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होईल. फलंदाज आर्यन बाद होता तिथे. नवीन फलंदाज योगेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. मात्र आता आपण जर का झापोडी संघाचा धावफलक पाहिलं थोडासा अडचणीमध्ये, कारण या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये भरपूर धावा या अगोदर झालेल्या आहेत आणि एकंदरीत आतापर्यंत जयबजरंग झापोडी संघाचा खेळ आपण पाहिला तर 2 षटकामध्ये 19 धावा झाल्यात. 2.1 षटकाचा खेळ आतापर्यंत झाला. आता उर्वरित 11 चेंडूंमध्ये किती धावा बनतात यावर बऱ्याच गोष्टी निर्भर असतील. जर का झापोडी संघाला ढेनोली संघाच्या विरोधामध्ये चांगली फाईट द्यायची असेल तर एक चांगलं धावफलक उभं करणं फार गरजेचं असेल. मात्र सध्या तसे चित्र दिसत नाहीयेत. फलंदाज योगेश आल्या पावली माघारी. विकेटचं पतन. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज योगेश मैदानामध्ये दाखल होतो. योगेश शीद मैदानामध्ये दाखल होत आहेत.
बाउंड्री लाईनवर जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी कपडा पकडलेला आहे तो एवढा सोडायचा. समालोचन कक्षाच्या अगदी आपण पाहतोय तो डाव्या बाजूला. येस, धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांना देखील विनंती करतोय की बाउंड्री रोपच्या अगदी जवळपास वायर्स गेलेले आहेत, त्यामुळे थोडंसं लांब बसायचं. कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्या, खबरदारी घ्या. सन्माननीय जयेशजी शेळके, मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, यांना मी विनंती करतोय की सर या आपण देखील व्यासपीठावर. मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार सन्माननीय किसनजी कतोरे साहेब यांचे कट्टर समर्थक सन्माननीय सचिनजी घोरट साहेब हे देखील आपल्यासोबत इथं जोडले गेलेत. सो त्यांचं देखील या आम्ही असोसिएकर चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकाकडे वळूयात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत जय बजरंग झापोडी संघाचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19. या षटकामध्ये जर का आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी करतात भावेश. आतापर्यंत भावेशच्या या षटकामध्ये केवळ 1 धाव भावेशने खर्च केली आहे आणि 2 सफलता देखील त्याला मिळाल्यात. कमालीची बॉलिंग, इकॉनॉमिकल गोलंदाजी होती. यानंतर होणारा सामना न्यू परशुराम ब्राह्मणगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आदर्श धानिवली. दोन्ही संघांचे संघनायक इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी आहे. सो इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. न्यू परशुराम ब्राह्मणगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आदर्श धानिवली. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थिती दर्शवायची आहे. यावेळी हा चेंडू चांगला आहे. भावेशच्या या चेंडूचा देखील अंदाज फलंदाजाला आला नाहीये. पहिल्या चेंडूला सामोरं जात होता नवीन फलंदाज पबल्या, मात्र पहिला चेंडू थोडासा अवघड त्याच्यासाठी राहिलाय. डॉट बॉल येतोय. सातत्याने आपण जर का पाहिलं तर आता जय बजरंग झापोडी संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. ज्या धावगतीने धावा सुरुवातीला आल्या त्या धावा आता इथे येत नाही. आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. तिसऱ्या निर्णायक षटकामध्ये भावेशची अप्रतिम गोलंदाजी राजी. केवळ 2 धावा खर्च करत असताना तब्बल 2 विकेट्स देखील त्याला मिळाल्या. सांघिक 3 सफलता एकंदरीत या षटकामध्ये आल्या. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. तर आपण सन्मानाकडे वळतोय. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय जयजी शेळके सर आपल्यासोबत जोडले गेलेत. मी विनंती करतोय जयवंतजी भावर्ते यांना की आपल्या शुभ हस्ते जयजी शेळके सरांना इथे सन्मानित करायचं आहे. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय जयजी शेळके सर यांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून इथे व्यासपीठावर केला जातोय. ऑनगोईंग मॅचचा जर का आपण विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये निकेश आलाय गोलंदाजीसाठी. त्याचबरोबर व्यासपीठावर आपल्यासोबत मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय जगदीशजी भाग्यवंत सर आपल्यासोबत जोडले गेलेत. सो मी विनंती करतोय गणेशजी भावर्ते यांना की जगदीशजी भाग्यवंत सरांचं शुभ सन्मान इथे करायचा आहे. या स्पर्धेसाठी खरं तर संपूर्ण मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या आयोजक कमिटीचं या स्पर्धेसाठी खूप सहकार्य लाभले आणि समस्त टेमगाव ग्रामस्थांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभलंय. सो त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सध्याच्या घडीला आपण पाहतोय MGCA चे विद्यमान खजिनदार जगदीशजी भाग्यवंत यांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून इथे संपादित केलाय. त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार सचिनजी सोरगे सरांचा देखील आपल्या माध्यमातून इथे शुभ सन्मान होते. मी विनंती करते गोपालजी सोनवणे सरांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सचिनजी चोरगे सर सल्लागार मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे त्यांचा देखील शुभ सन्मान आपल्या माध्यमातून इथे केला जातोय.
मायाची दमदार उद्धार शाल, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी घोरड हे देखील आपल्यासोबत जोडले गेले, तर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. मी विनंती करते दिनेशजी सासे यांना की आपल्या शुभ असते सन्माननीय सचिनजी घोरड यांचा शुभ सन्मान करायचंय. मुरबाड विधानसभेचं दमदार आमदार किसनजी कतोरे यांचे कट्टर समर्थक अर्थातच सन्माननीय सचिनजी घोरड यांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून केला जात आहे. हो यावेळी फटका इथे बसलाय, झेल झालाय, गडी बाद झालाय. षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 4 षटकांती धावफलकावर जय बजरंग झापोडी संघाच्या धावा लगावल्या गेल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 आणि जिंकण्यासाठी जय हनुमान ढेनोली संघाला धावा बनवायचे 28. 28 रन्स. न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाचे संघनायक आपल्यासोबत जोडले गेलेत. मी विनंती करतो धानिवली संघाच्या संघनायकाला की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. त्याचबरोबर मी विनंती करतोय मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार जगदीशजी भाग्यवंत यांना की आपल्या शुभ असते नाणेफेकीचा कौल करायचंय. यानंतर होणारा सामना न्यू परशुराम ब्राह्मणगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळेल आदर्श धानिवली. वळव्यात ऑनगोईंग मॅच कडे जिथे जय हनुमान ढेनोली संघाला 4 षटकांमध्ये अर्थात 24 चेंडूंमध्ये 28 धावांचं आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. सो सलामीर जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये. सलामीवर जोडी आपण मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. जय हनुमान ढेनोली संघाकडून परेश घोरड आणि त्याच्या सोबतीला निलेश घोरड ही पारंपरिक सलामीवर जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. मयूर प्रतिष्ठान आयोजित आम्ही असोसिएकर चषक 2026 क्रिकेटचं हे पर्व आपण सध्याच्या घडीला अनुभवतोय. या स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण जगभरामध्ये विश्वभरामध्ये पोहोचवलं जाते 7 स्टार लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. दीप्यूरजी बिराडे सर असतील, त्यानंतर अभय सर असतील, मयूर सर असतील,
कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपण मयूर सर यांना पाहतोय आणि शिवा खुने आपला शिवा सध्याच्या घडीला आज इनॅक्शन मध्ये देखील आहे, खेळाच्या स्वरूपात देखील आणि ऑफिशियल कॅमेरामनच्या स्वरूपात देखील. सो त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खरं तर आभार व्यक्त करूयात आणि वळूयात ऑनगोईंग मॅच कडे. तिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर योगेश येतोय आणि योगेशला सामना करतोय निलेश घोरड. 28 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू. ओ यावी बॅटची कडा, क्षेत्ररक्षण तिथं चांगलं झालंय. थोडंसं बॅकफुटला गेले होते. पॉइंट रिजन मध्ये पंच करण्याचा प्रयत्न निलेश यांच्या माध्यमातून झाला होता, मात्र पहिला बॉल इथे डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात गोलंदाज योगेश साठी. सातत्याने हेच करावं लागणार आहे. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मात्र तशा प्रकारची कोणती संधी इथे देणार नाहीयेत फलंदाज निलेश घोरड. डॉट बॉल नंतर लगेच प्रत्युत्तर षटकार येतोय, सिक्सर. एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय बजरंग झापोडी संघाला धावफलकावर जास्त धावा लगावता आल्या नाही. केवळ 27 धावांपर्यंत मजल मारली. 28 धावांचा पाठलाग खर तर जय हनुमान ढेनोली संघाला करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आक्रमक सुरुवात केली आहे निलेशने. सामना झटपट संपवण्याच्या इराद्याने मैदानामध्ये दाखल झालाय. ओ यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा खरं तर प्रयत्न झाला होता. बॅटन बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झाले होते. क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं राहिलं, मात्र तरी देखील आपण पाहिलं की एक चोरटी धाव दोन्ही फलंदाजांनी धावून पूर्ण केली. चांगली कॉलिंग परेश आणि निलेश यांच्या माध्यमातून आपण पाहतो. एकदा इथे देखील धावफलकावर अंकित केली जाईल. 7 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात होतीये, मात्र विकेट्स तुम्हाला मिळवाव्या लागतील. ओ यावेळी मात्र मोठा फटका खेळलाय, चांगला फटका खेळलाय. परेशच्या बॅट मधून आक्रमण. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. इराद्यामध्ये मैदानात दाखल झाले. हो यावेळी इथे देखील बॅकफुटला गेले होते. पंच करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र यावेळी देखील मिळते ती एकदा. खरं तर शॉर्ट पिचचा चेंडू होता. फलंदाजाकडे संधी होती. या चेंडूवर मोठा फटका कन्वर्ट करता आला असता. स्वतःवर नाराज असतील निलेश, कारण स्वतः त्यांच्या रडार मधला हा चेंडू होता. मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील मोठा फटका खेळता आला नाही. हो यावेळी फटका आपण चांगला पाहतोय. 30 यार्डला कव्हर करत असताना हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तब्बल 16 धावा ढेनोलीच्या या सलामीवीरांनी बनवल्यात. समीकरण अगदी सोपं झालंय. जिंकण्यासाठी केवळ 12 धावांची गरज असेल. 18 चेंडू 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज निखिलला पाहतो. ओ यावेळी मोठा फटका खेळला जातो. फटका इथे फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक पोहोचलेत. करत नाहीयेत कोणती चूक. झेल झालाय, गडी बाद झालाय. ढेनोली संघाला लागलाय पहिला हादरा, पहिला झटका. फलंदाज परेश बॅक टू द पवेलियन.
विकेटचं पतन झालंय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये परेशला आपली विकेट गमावावी लागली. नवीन फलंदाज निकेश मैदानामध्ये दाखल होतोय. आता निकेश आणि निलेश ही जोडी मैदानामध्ये दाखल आहे. समीकरण जरी सोपं वाटत असलं, इथून पुढे जर का एखाद दोन विकेट्स झापोडी संघाला मिळाल्या तर निश्चितपणाने झापोडी संघ देखील या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. ओ यावेळी सेन्सिबल फटका आताच मैदानामध्ये दाखल होते. विकेटचा हवा तसा अंदाज निकेशला नाहीये. निश्चितपणाने सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं. नाजूक हातांनी हलक्या हातांनी खेळलेला हा फटका ज्यावर मिळते ती एक धाव. आता मात्र धावफलक पुढे जाते. 17 या आकड्यावर जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी अजून देखील 11 धावांची गरज आहे. ओ यावी हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये निखिल चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर निखिलला विकेट मिळाली होती, त्यानंतर एकेरी धाव घेतली गेली, त्यानंतरचा हा डॉट बॉल. म्हणजे आतापर्यंत निखिल या षटकामध्ये इकॉनॉमिकल कामगिरी करतोय. शॉर्ट बॉल होता. मोठा फटका खेळण्याची खरं तर संधी निर्माण झाली होती. बॅटन बॉलचं इथं कनेक्शन झालं आणि निलेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण त्याला पाहतोय. ओ यावेळी हा चेंडू बाहेर टाकला होता. इथं हा चेंडू देखील चांगला आहे. विकेटचं होते पतन. झेल झालाय, गडी बाद झालाय. त्याचबरोबर कुडवली गावचे उद्योजक सन्माननीय लक्ष्मणजी सासे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. सो त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. दोन्ही संघांनी यानंतर सज्ज राहायचे. न्यू परशुराम ब्राह्मणगाव आणि आदर्श धानिवली यानंतर आपली मॅच आहे. परशुराम ब्राह्मणगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. सो धानिवली संघ तुम्हाला बॅटिंग करायचे. दोन्ही संघ रेडी राहा, सज्ज राहा. मात्र ऑनगोईंग मॅचचा जर का आपण विचार केला दीपवीर सर, 18 मध्ये 12 बनवायचे होते, आता 12 मध्ये 10 आल्यात. म्हणजे केवळ 2 धावांचं ते दुसरं षटक निखिलचं राहिलं. सामन्यामध्ये पुनरागमन करायला सुरुवात खऱ्या अर्थाने केली गेली आहे. जय बजरंग झापोडी संघाकडून संजय दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आज झापोडी संघ इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहतोय. आणि सध्याच्या घडीला आता त्यांच्या समोर आव्हान फार मोठं असणार आहे, कारण 12 चेंडूमध्ये 10 धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. हे षटक फार निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये जर का इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली, 1-2 विकेट्स गोलंदाज आर्यनला मिळवता आल्या तर सामन्यामध्ये मजा येईल. कुठेतरी जय हनुमान दहेनोली संघ या सामन्यामध्ये त्यावेळीला आपण अडचणीमध्ये सापडताना निश्चितपणाने पाहू. मात्र त्यासाठी हे षटक फार निर्णायक असणार आहे. थोडी घाई करायची झापोडी संघ. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आर्यन गोलंदाजी मार्कवर. ओ यावी शॉर्ट पिच. त्या चेंडूवर देखील एकच धाव मिळते. नाराज असतील स्वतःवर फलंदाज निकेश, कारण संधी निर्माण झाली होती. मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली, ती संधी हुकवली आणि मिळते ती केवळ एक धाव. भावेश मला वाटतं स्ट्रायकिंग एंडला होते. त्यांच्या बॅट मधून आपण एकेरी धावेचा हा फटका पाहिला. समीकरण 11 चेंडू 9 धावा. इथूनही समीकरण जड होऊ शकतं, कारण शेवटची धाव बनवली जात नाही तोपर्यंत आपण अंदाज वर्तवू शकत नाही. त्याचबरोबर धानिवली गावचे सन्माननीय चंदूशेठ राणे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. सो त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत.
जसं 2 धावा घेतल्या गेल्यात. मी विनंती करतो सन्माननीय चंदूशेठ राणे यांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. त्याचबरोबर सन्माननीय ग्रामसेवक ज्ञानेश्वरजी भोईर हे देखील आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मोस्ट वेलकम. मी विनंती करतो भोईर साहेबांना देखील आपण देखील यायचं, व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आर्यनचा पुढचा चेंडू फुल टॉस स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. पंचांनी निश्चितपणाने बीमर घोषित केला, म्हणजे No+1 आणि अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये मिळते ती आणखी एक धाव. म्हणजे एकंदरीत 3 धावा धावफलकावर अंकित केल्या जातील. पंचांनी तर बीमर घोषित केलाय आणि आता निर्णय इथे रिव्ह्यू घेतला जातो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलं जातंय. आपण चेक करूयात. बीमर साठी इथे खर तर रिव्ह्यू घेतला जातो. थर्ड अंपायर कडे सोपवलाय. चेक केलं जात आहे. थर्ड अंपायर जो काही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर सन्माननीय वैभव सर भोईर हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. सो मी सरांना देखील विनंती करतो, सर आपण देखील यायचं, व्यासपीठावर विराजमान व्हायचं. येस, इट्स अ बीमर. No+2 एकूण 3 धावा धावफलकावर अंकित केल्या गेल्यात आणि या 3 धावांच्या मदतीने धावफलकावर आतापर्यंत जर का विचार केला तर धावा झाल्या 24. जिंकण्यासाठी केवळ 4 धावांची गरज आहे आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. फलंदाज निकेश स्ट्रायकिंग एंडला आहेत. 4 धावांची गरज आहे. आर्यन आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या 2 चेंडूंवर चांगली गोलंदाजी झाली होती, त्यानंतर मात्र हा बीमर हाताळला गेलाय. चला घाई करा. जय बजरंग झापोडी संघ सातत्याने फार विलंब केला जातोय. ओ यावेळी मोठा फटका. निकेशच्या बॅट मधून आक्रमण. चेंडू चाललाय सीमा पार आणि या चेंडूवर मिळतायत धावा. येस, नो बॉल आहे आणि नोवर 4 म्हणजे चौकार खेळला गेला. विजयी चौकार आला फलंदाज निकेशच्या बॅट मधून. अभिनंदन टीम जय हनुमान डेहनोली. हार्ड लक, टफ लक टीम जय बजरंग झापोडी. एक मोठा विजय इथे संपादित केला जय हनुमान डेहनोली संघाने आणि त्या विजयाचा शिल्पकार ठरतोय आताच झालेल्या सामन्यामध्ये विजयाचा शिल्पकार ठरलाय जय हनुमान डेहनोली संघाकडून. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी भावेश. सो मी विनंती करतोय भावेशला येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेऊन जायचंय. गोलंदाजी करत असताना 1 धाव देत तब्बल 2 विकेट त्यांनी मिळवल्या आणि आपल्या ऑलराऊंड खेळीच्या जोरावर जय हनुमान डेहनोली संघाला इथे विजय संपादित केला. अभिनंदन टीम जय हनुमान डेहनोली. पुढच्या स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वळव्यात ऑनगोईंग मॅच खेळायची तर आदर्श धानिवली संघ फाईट करेल न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाने. न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. सो धानिवली संघाला विनंती करतो की आपली सलामी उरजोडी मैदानामध्ये धाडायची आहे. सामन्याला जशी सुरुवात होईल आपण समालोचन कक्षामध्ये करूयात फेरबदल. आमंत्रित करूयात दीपवीरजी बिराडे सरांना. धन्यवाद.